नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी आजची बात। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि महाराष्ट्रात 8 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघासह देशभरातील एकूण 89 जागांवर उद्या मतदान होणार आहे। बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेडमध्ये उद्या मतदान होईल। त्याचबरोबर परभणी, अमरावती, वर्धा या मतदारसंघात देखील मतदान पार पडणार आहे। दुसऱ्या टप्प्यातलं उद्या मतदान होणार आहे। तर नेमकी लढत कुठे कोणाशी असेल हे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुसऱ्या टप्प्यातील लढत कशी असेल? बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, शिंदे गटाचे, तर नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार बुलढाण्यातून असतील। रविकांत तुपकर अपक्ष निवडणुकीला उभे आहेत। तर अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीला उभ्या राहिल्यात। दिनेश बुब हे प्रहारचे उमेदवार आहेत, तर बळवंत वानखडे हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ते देखील या निवडणुकीत उभे राहिलेले आहेत। अभय पाटील काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे अकोल्यामधून असतील। हिंगोलीमधून बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत। त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे हिंगोलीचे उमेदवार आहेत। यवतमाळ, वाशिममधून आपण बघतोय राजश्री पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर संजय देशमुख हे ठाकरे गटाचे उमेदवार यवतमाळ, वाशिममधून आहेत। तर वर्ध्यात आपण बघतोय रामदास तडस यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अमर काळे हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील। परभणीमधून महादेव जानकर रासपचे महायुतीचे उमेदवार आहेत, तर संजय जाधव हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। नांदेडमध्ये आपण बघतोय प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात वसंत चव्हाण यांना काँग्रेसकडून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। या प्रमुख लढती होणार आहेत।